देशातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर प्लांट, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपल्या नवी मुंबईमध्ये त्याचं भूमिपूजन झालं होतं. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये, स्मार्टफोन असो, टेलिव्हिजन असो, गाडीमध्ये जे स्क्रीन आहे, हे स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याचं जे ब्रेन, त्यांना आपण ब्रेन म्हणतात, ब्रेन म्हणजे सेमीकंडक्टर चिप. आणि आज पूर्ण जगात एकच देशाचा मोनोपली आहे सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. त्या देशाचे नाव आहे तायवान. पण आता मोदीजी, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रयत्नाने आज मला हे सांगण्यास खूप अभिमान आहे कि ताइवान मोनोपली हम लोगों ने तोड़ा है और सबसे ज्यादा सेमीकंडक्टर चिप मैन्युफैक्चर भारत मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणार आहे. कॉन्टेंट इज किंग. मी एक गोष्टी सांगू इच्छितो की आपल्याकडे किंग क्रिएटर आहे, ते म्हणजे शिंदे साहेब. शिंदे साहेबांचं जे वर्किंग स्टाईल आहे, आज पूर्ण देशात मी सांगू शकतो की देशातील सर्वात मेहनती, सर्वात ऍक्सेसिबल, सगळ्यांसाठी उपलब्ध मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत. आणि शिंदे साहेबांच्या वर्किंग स्टाईल मध्ये दिन रात मेहनत की महाराष्ट्र, आता आपल्या विरोधकांचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्राकडनं इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात, पण आज गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र एफडीआई अट्रैक्ट करने में नंबर 2 था. आज शिंदे साहब के नेतृत्व में महाराष्ट्र नंबर 1 एफडीआई अट्रैक्टिंग डेस्टिनेशन है. एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स येतील, आपल्या राज्यात इन्व्हेस्ट करतील, फॅक्टरी ओपन करेल, त्यानंतर युवकांना रोजगार मिळेल. आज गडचिरोलीचा मी उदाहरण सांगू इच्छितो. गडचिरोली म्हणजे नॅक्सल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट. आज गडचिरोली नॅक्सल हब. पास्ट मध्ये लोक म्हणत होतं की गडचिरोली मीन्स नॅक्सल हब. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली देशातील स्टील हब कन्वर्ट झाले. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्टील कंपनी, लॉयड्स नावाचा एक स्टील कंपनी आहे, त्यांनी फॅक्टरीचं भूमिपूजन केलं गडचिरोलीमध्ये. आणि 7,000 स्थानिक युवकांना गडचिरोलीमध्ये रोजगार मिळेल. म्हणून आपल्याकडे कॉन्टेंट क्रिएटर शिंदे साहेब आहे.